परिस्थिती आपल्यासमोर आलेली आहे. म्हणजे एका पेपरनंतर दुसरा एवढा मोठा पेपर जो फुटत असेल आणि त्याची माहिती जर कधी पेपर होण्याआधीच पब्लिकमध्ये जात असेल तर हा अत्यंत चिंताजनक विषय आहे. कारण TETची परीक्षा दिल्यावरती शिक्षक जे आहे ते सरकारी शिक्षण संस्थांमध्ये निमशासकीय शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण देण्यासाठी एलिजिबल होत असतात. आता अशा परीक्षासुद्धा जर कधी लीक होत असल्या, अशी सुद्धा पेपर फुटी जर कधी होत असली तर नेमकं शिक्षण प्रक्रिया जी आहे आपल्या संपूर्ण देशातली, शिक्षण व्यवस्था जी आहे ती आपल्या देशामधली ICUमध्ये म्हणण्यापेक्षा तिला पॅरालिसिसच झाला असं म्हणून आपण आज चाललं पाहिजे. कारण ज्या प्रकारचा हलगर्जीपणा सरकार या सर्व प्रक्रियेबद्दल दाखवून राहिलेलं आहे, आम्हाला असं वाटायला लागलं आहे की सरकारला हवं आहे की त्यांची जनता शिकलेली नको, त्यांची जनता साक्षर नको, त्यांना पदवी नको, जॉब आम्हाला देता येत नाही, त्याच्यामुळे जनता शिकून करणार काय, अशा प्रकारचे हळूहळू पावलं जी आहे ती सरकार उचलताना आपल्याला दिसतंय. मी आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हे निर्णय किंवा ही सगळी पेपरफुटी जी आहे ती काही परस्पर झालेली नाही. यांनी एस्टॅब्लिश केलेल्या अथॉरिटीजमधनं जेव्हा या अथॉरिटीजला पूर्ण ताकद दिली जाते, या अथॉरिटीजच्या सिक्युरिटीमार्फत झालेली ही लीक आहे. आणि सामान्य जनतेने हे समजणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला की जर कधी आपली मुलं चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकली नाही, त्या डिग्रीचा काही अर्थ नसला, तर आपल्या मुलांना जे आहे ते कशा प्रकारच्या नोकऱ्या कराव्या लागतील याचा अंदाज राहणार नाही. जडणघडणासाठी विद्यार्थी प्रोफेशनल एज्युकेशन घ्यायचा प्रयत्न करतो, शिक्षक बनण्याचा प्रयत्न करतो, डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करतो, वकील बनण्याचा प्रयत्न करतो, अनेक स्वप्न आपली विद्यार्थी पाहतात. पण या स्वप्नांच्या मागे सरकार कशा प्रकारे उभं राहतं, तर मग पेपर फुटी, TET पेपर फुटी, नीट पेपर फुटी, हा पेपर लीक, तो पेपर लीक, विद्यार्थी आतंकवादी, अशा प्रकारच्या घोषणा जर कधी सरकार करायला लागला आपल्या विद्यार्थ्यांबद्दल तर यांना सुरक्षा देणार तो. आपण याविषयी काही पाऊल उचलणार, आंदोलन वगैरे करणार? आंदोलन जे आहे ते काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी, तिकडे शिक्षणाची गंगा मोठ्या प्रमाणात वाहत आहे. काँग्रेस पक्ष आपण पाहत असाल की तिकडे काँग्रेस पक्ष अग्रेसरपणे जे आहे तिकडे आंदोलनं घेत आहे. आणि आम्हीसुद्धा आमची भूमिका तीव्रच आहे. पण सध्या आमच्यावरती SIRची दाखती तलवारसुद्धा आहे. SIR प्रक्रियेमध्ये आपल्या भारतीय नागरिकत्व असलेला एकसुद्धा मतदार जो आहे तो त्याच्यामधनं वगळता गेला पाहिजे नाही, असा आमचा प्रयत्नसुद्धा त्यासोबतच चालू आहे. पण आम्ही विद्यार्थ्यांचा आवाज प्रेस कॉन्फरन्स माध्यमातून, सोशल मीडिया माध्यमातून, गरज पडली तर आंदोलनाच्या माध्यमातून आपल्यासमोर नक्कीच उचलत आहोत. आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे या संदर्भात आम्ही सोशल मीडियाद्वारे आणि विद्यार्थ्यांशी, आता बघा प्रत्येकाचे नातेवाईक असतात, कोणी ना कोणी नीटची परीक्षा देतं, कोणी ना कोणी TET देत असतं. आम्ही या विद्यार्थ्यांशी संवाद जेव्हा साधतो, आम्हाला जेव्हा समजतं की यांच्यासोबत काही अन्याय झाला आहे, माझा प्रयत्न या प्रेस कॉन्फरन्ससाठी होताच की एखादा प्रत्यक्ष विद्यार्थी जो आहे, ज्याला प्रत्यक्ष या प्रक्रियेचा चटका बसलेला आहे, त्या विद्यार्थ्याला आपल्या प्रेस कॉन्फरन्ससमोर सादर करावा. आणि मी त्या विद्यार्थ्याला वारंवार 2-3 विद्यार्थ्यांना विनंती केली की तुम्ही बाबा रे, तुम्ही या आणि प्रेस कॉन्फरन्सच तुम्ही घ्या आणि सर्व पत्रकारांना सांगा की आम्ही कशा प्रकारचे चटके इकडे भोगतो आहे, आमचा परिवार कशा प्रकारे या सगळ्या फायनान्सेस सगळे खर्च जे आहे ते उचलतो आहे. त्यांनी मला एका शब्दामध्ये सांगितलं की दादा आम्ही येऊ शकणार नाही, कारण आम्हाला डिप्रेशन आणि स्ट्रेसचे जे त्रास होऊ लागलेले आहेत, आम्हाला 10 लोकांमध्ये काय बोलायचं, कसं वागायचं या सगळ्या गोष्टी आम्हाला सुचत नाही, आम्हाला आमच्या आईवडिलांनी केलेला खर्च आमच्या डोळ्यासमोर दिसतो, त्याच्यामध्ये त्यांना झालेला त्रास आमच्या डोळ्यासमोर दिसतो, आम्ही केलेली मेहनत आज वाया गेली अशा प्रकारची खात्री जेव्हा आम्हाला भेटते तेव्हा आम्ही आणखी हतबल होऊन अशा प्रकारे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकणार नाही, अशा प्रकारची उत्तरं विद्यार्थ्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यांनी दिलेली. म्हणून आम्ही विद्यार्थ्यांशी सोबत संवाद साधतोय, त्यांना धीर देण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय, सोशल मीडियाद्वारे असेल, प्रत्यक्ष असेल, आणि त्यांना धीर देण्याचं काम आम्ही करून जातो. पीक विम्यामध्ये 44,000 शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित झालेले आहे. आता काँग्रेसने आम्ही आंदोलन केले. आपण जर तरी 26 तारखेला 25 ते 27 तारखेच्या दरम्यानमध्ये 25 ते 27 मे आम्ही 3 ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि या संदर्भात कलेक्टर महोदयांना आणि जिल्हा कृषी अधिकारी महोदयांना एक सपशेल निवेदनसुद्धा दिलेलं आहे की विमा क्षेत्र ज्यांचं वगळण्यामध्ये आलेलं आहे किंवा विम्यापासून ज्या
ग्राह्य शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे त्यांची पडताळणी ही पुन्हा तुम्ही करा आणि शेतकऱ्यांवरती अन्याय होणार नाही अशा प्रकारची भूमिका आपण घ्या अशा प्रकारचं निवेदनसुद्धा आम्ही कलेक्टर महोदय आणि जिल्हा कृषी अधिकारी यांना सुपूर्द केलेलं आहे. हां,